थांबा पुन्हा उडूया आता. चला ते झालंय. टॉस जिंकला. डिसिजन फिल्डिंग. ओके. चला आपण व्यासपीठावरती शुभ सन्मान करणार आहोत. सन्माननीय अविनाशजी पाटील साहेबांचा आपण शुभ सन्मान करूयात आणि हा सन्मान पूर्ण करण्याकरिता अविनाशजी पाटील साहेबांचा हा सन्मान पूर्ण करूयात आणि दादांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान पूर्ण करत आहोत. बिपिन सन्माननीय अमन जाधव यांचे ते शुभागमन झालं आणि अमन जाधव यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचंय. वेलकम. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. स्वर्गीय प्रदीप गायकवाड क्रीडांगण निवळी अनगाव आपण हा मैदान पाहतोय आणि मैदान देखील आम्हाला उपलब्ध करून दिलंय. त्याबद्दल आपण आभार व्यक्त करूयात. चला टीम बिपिन चला रेस झाली असेल तर या. बॅटिंग आहे तुमची. बॅटिंग आहे. या इथे खेळाडू कक्षामध्ये 2 मिनिटं घ्या.
दरम्यान सन्माननीय मंदारजी पाटील यांचे इथे शुभागमन झाले आणि त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती या. वेलकम. फिल्डिंग लावून घ्या. भरपूर प्रॅक्टिस झाली. फिल्डिंग लावा आणि टीम देपोली आपले बॅटर्स तयार करा. चला बॅटर्स देपोली, चलो. लामस फिल्डिंग लावून घ्या. आणि टीम लामस आपण आपला हडल पिचच्या बाहेर करा. वेलकम बॅक मंडळी. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आपण पाहतोय जनुमान भरे आयोजित जनुमान भरे चषक 2025 चा फॉर्मॅट आणि चालू असलेली मॅच आपल्याला पाहायला मिळते. आजच्या दिवसातील अंतिम क्वालिफायरची मॅच. एका बाजूने 22-11 लामस संघ आहे, तर दुसऱ्या बाजूने टीम बघितली गेली तर देपोली संघ आहे दुसऱ्या बाजूने. बोला तयार. जितू 11 आईगाव देवी देपोली संघ आपल्याला पाहायला मिळतं. ओपनिंग पेअर्स मध्ये बिपिन आणि त्याच्या समूहात अक्षय. रेग्युलर पारंपरिक आघाडीची जोडी आणि बॉलर तयार होत आहे. पहिला बॉल घेऊन फुल टॉस पहिलाच केलाय. पॅटवरती फार वेगाने आला, त्यामुळे पॅटचा फ्लो नाही जमला. मिसफील्ड झाली आणि पहिल्या बॉल वरती मिसफील्डच्या जोरावर धावा मिळाल्या 4. चौकार. कुठं धन्यवाद दिसे. तिसरे पंच आमचे या चेक करूयात. ऑन फील्ड डिसिजन. ऑन फील्ड डिसिजन सर काय फेअर आहे ना? ऑन फील्ड डिसिजन ओके.
and it is a no ball. नो बॉल, फ्री हिट आहे. धाव फलकावरती धावा 5 धावा आहेत. एकही चेंडूचा खेळ समाप्त झालेला नाहीये. 5 धावा फलकावरती. फ्री हिट. पॉल तयार. पायावरती टाकलेला, समोरच्या दिशेला ड्राइव्ह केलाय, गॅप मध्ये हा देखील बॉल. रोशन तिकडे मिसफील्ड करतील. धावा पुन्हा मिळतील 4 आणि एका चेंडूच्या समाप्ती अखेरीस धाव फलकावरती धावा टोटल 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचला गेल्यात. चांगली सुरुवात म्हणता येईल. धाव फलकावरती धावा टोटल जाऊन पोहोचला गेला 9 या आकड्यावरती. पॉल तयार होता. पुन्हा समोर खेळायचा प्रयत्न केला. रोशन पोहोचले. कॅच ड्रॉप. पुन्हा चौकार. तीनही चेंडूवरती तेच घडलाय. मिसफील्ड आणि मिसफील्डच्या जोरावरती तीनही बॉल बाउंड्रीच्या पलीकडे. 2 चेंडूंच्या समाप्ती अखेरीस धाव फलकावरती धावा टोटल 13 आकड्यावरती. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळायचा प्रयत्न केला. दरम्यान अनगावचे सन्मान्य विशालजी म्हात्रे यांच्या माध्यमातून टीम देपवली संघाला शुभेच्छा आल्यात. धाव फलकावरती 1 बनवली. एका धावेच्या मदतीने 3 चेंडूंचा खेळ समाप्त. धाव फलकावरती धावा 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचला गेल्या. कॅच सुटली. पुन्हा एकदा 1 धाव बनवली जाईल. दुसऱ्या धावेचा कॉल. नॉन स्ट्रायकर एंडला धोका. बिपिनचा विकेट धोक्यात. ताळमेल नाही जमला. फलंदाज बाद झालाय. धक्का बसताना पहिला. आणि नवीन बॅटर आता नयर मैदानामध्ये दाखल झालेत. 1 विकेट. धाव फलकावरती धावा 14. आपण 15 पाहतोय आणि चेंडू फेकून झाले टोटल 4. पहिला स्नो बॉल, त्याच्यावरती चौकार, मग लगातार पुन्हा 2 बाउंड्रीज. 2 चेंडू मध्ये 13 धावा होत्या. त्यानंतर एक सिंगल आणि रनआउट असं पाहायला मिळालं चित्र. 15 वरती धक्का पहिला. फलंदाज माघारी परतले गेलेत बिपिन आणि आता नवीन बॅटर नयन हा नॉन स्ट्रायकर एंड वरती असेल. बॉल तयार. पुन्हा एकदा इन्स्टंट आउट फटका. रोशन पुन्हा कॅच सोडतायत आणि त्यानंतर धाव फलकावरती धावा जर बघितला गेला तर वाढतायत. त्या म्हणजे 1 ने 16 धावा. धावा फलकावरती जोडल्या गेल्या. पहिलं षटक मार्गस्थ असताना कॅच भरपूर सोडल्यात लांबच संघाने. आतमध्ये बॉल आणलाय. मिडॉनला बॉल. रनआउटची संधी. फेकी क्विक हवी होती. पुन्हा मिसफील्ड झाली आणि त्याच्या जोरावरती धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचल्या गेल्या. 2 च्या मदतीनं 18 धावा फलकावरती जोडल्या गेल्यात. कालच्या दिवसामध्ये देखील आपण हे चित्र पाहिलं होतं की खोणी संघाने संपूर्ण दिवस भरपूर मेहनत घेतली, भरपूर जिद्दीने खेळले, पण अंतिम मॅच मध्ये त्यांच्याकडनं चुका याच प्रकारच्या मिसफील्डच्या वारंवार होत गेल्या आणि त्याच्यामुळे खोणी संघ पराभूत झाला होता. पण ती वेळ ना यावी म्हणून टीम लांबच संघाला आता लवकरात लवकर सुधारणा कराव्या लागतील, कारण की मिसफील्डच्या जोरावरती भरपूर धावा खर्च केल्यात.
3 चौकार सोडले, आता देखील कॅचेस देखील सोडल्यात आणि या सुधारणा केल्या असत्या तर कदाचित हे स्कोर नसतं. आता बॉलिंग ट्रॅकवरती प्रथमेश आलेत. या संघाचे प्रमुख खेळाडू आहेत. सकाळपासून प्रथमेशने एक मॅन ऑफ द मॅच घेतली आहे. बॅटिंग बॉलिंग दोन्ही करतात. एका षटकाचा खेळ समाप्त. 18 धावा फलकावरती आहेत. षटक क्रमांक 2 प्रथमेश. पहिलाच बॉल समोर पुन्हा खेळायचा आहे. रोशन तिकडे ह्यावेळेस बॉल अडवतील आणि बॉल फेकी करेपर्यंत एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीनं 19 आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचलं गेलं एका चेंडूच्या समाप्तीनंतर. स्क्वेअर लेग आहे, त्यानंतर मिड विकेट आहे, लॉंग ऑन आहेत आणि ऑफ साइडला 2 खेळाडू, एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हर. ऑफ साइडला खेळायचा प्रयत्न केला, कव्हर्सला क्षेत्ररक्षक. एकच धाव, एका धावेच्या मदतीने धाव फलकावरती धावा 20. चेंडू समाप्त झाले टोटल 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 20 वरती एक अशी परिस्थिती सध्या आपण पाहतोय. टीम देपोली संघ प्रथमतः बॅटिंग करत असताना लामोच्या अगेन्स्ट देपोली आजच्या दिवसातील अंतिम क्वालिफायरची मॅच आपल्याला पाहायला मिळते. कालच्या दिवसामध्ये जर बघितलं गेलं तर अंतिम मॅच मध्ये मालबीडी संघाने बाजू मारली होती. जर्मन खुनी बी आणि मालबीडी अशी मॅच पाहायला मिळालेली. आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामध्ये लामस आणि त्यांच्या अगेन्स्ट देपोली जवळजवळचे संघ आहेत. शफल केलाय पुन्हा समोर डाऊन दी ग्राउंड. एक्स्ट्रा कव्हरचे क्षेत्ररक्षक येतील. फेकी करेपर्यंत मिसफील्ड पुन्हा एकदा झाली. 2 धावा इथे देखील मिळाल्या आणि 2 धावेच्या मदतीने धाव फलकावरती 22 आकड्यावरती जाऊन पोहोचली. जिथे चेंडू या दुसऱ्या षटकातील आतापर्यंत प्रथमेशने फेकून झाले टोटल 3. फल तयार होता. समोर खेळल्यात पुन्हा एकदा स्ट्रेट बॅटेड फटका. टप्पा पडलाय. बॉल यावेळेस अडवला जाईल. फेकी करेपर्यंत दुसऱ्या धावेचा कॉल आहे आणि 2 धावा आणि या 2 धावेच्या मदतीनं 24 धावा फलकावरती जाऊन पोहोचला गेला 4 चेंडूच्या समाप्ती अखेरीस. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. डबल सिंगल्स मोठे फटके. बॉल तयार होता है. सेकंड लास्ट बॉल. शॉर्ट बॉल पुल करायचा होता. टप्पा पडल्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन पोहोचला गेला आणि त्यानंतर 5 चेंडूंचा खेळ समाप्त. धावा फलकावरती 24 आहेत. बॉल तयार. लास्ट बॉल आहे. ऑन साइडला पुल केलाय. मोठा फटका येईल. धावा 6. सिक्सर. जयेश पाटील याने कॅच पकडली सीमारेषेच्या बाहेर आणि त्यांना 100 रुपयाचं पारितोषिक आहे सौरभ भुईर यांच्या माध्यमातून. जयेश आपण या. जयेश आपण या. तीस धावा आहेत फलकावरती. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 30 धावा फलकावर. षटक क्रमांक 3 आणि रोशन. ठीक आहे. टीम
देपोली संघ थोडा वेळ वाचवायचा तुम्ही देखील प्रयत्न करा. सेकंड इनिंग आपल्याला अजून खेळवायची आहे, वेळ नका घेऊ. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावा फळकावरती 30 आहेत. तिसरं षटक, पहिलाच बॉल खाली राहिला, टप्पा पडल्यानंतर आणि त्यानंतर डॉट बॉलची समाप्ती. जयेश आले, जयेशला आपण 100 रुपये देऊयात. आणि अंपायरचा इशारा नो बॉल आणि नो बॉल आला. अतिरिक्त धावेने धाव फळकावरती धाव वाढतीये, 31 आकड्यावर जाऊन पोहोचली गेली. फ्री हिटचा बॉल. बॉल तयार होतोय पुन्हा. रोशन आहेत बॉलिंग वरती. संपवरती बॉल, पण फ्री हिट आहे आणि फ्री हिट आहे. विसरले होते, धावा 4 मिळाल्या. म्हणून म्हणतात प्रेझेन्स ऑफ माइंड भरपूर महत्वाचं आहे क्रिकेटमध्ये. त्यांना वाटलं क्लीन बोल्ड झालाय, पण फ्री हिट होता. धावा 4 आल्या. 22च्या स्वरूपामध्ये या 4 धावा आणि चौकाराच्या मदतीनं 35 धावा फळकावरती जाऊन पोहोचल्या गेल्या. मैदानामध्ये प्रेझेन्स ऑफ माइंड महत्वाचं आहे भरपूर. अंपायरने इशारा केला होता फ्री हिट आहे. 2 वेळेला उल्लेख देखील केला फ्री हिटचा बॉल आहे, पण लक्षच नव्हतं. धावा फळकावरती पुन्हा एकदा कडेला लागलाय. ओम बॉल कलेक्ट करतील. फेकी करेपर्यंत एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीने 36. 36 धावा फळकावरती जाऊन पोहोचला. रोशनने आतापर्यंत बॉल फेकून झालेत, 3 चेंडू फेकलेत. अजूनही 3 चेंडू फेकायचे बाकी आहेत. बॉल तयार होता. शॉर्ट बॉल समोर खेळलेत. वाडिश लॉंग ऑनच्या डोक्यावरनं हा पुल सक्सेसफुल ठरेल. आणखी 6 धावा वाढवल्या जातील आणि षटकाराच्या मदतीनं 42 धावा फळकावरती जोडल्या. धावा फळकावरती जोडला. पुन्हा एकदा बॉल तयार. पुन्हा फुल टॉस आणि हा फुल टॉस सरळ हातात विसावेल. धक्का बसताना ओके. चला चेक करूयात. सॉफ्ट सिग्नल. अंपायर सॉफ्ट सिग्नल कळवा पहिला. फेअर आहे आणि आउट आहे. ओके.
OUT आउट. प्रयत्न करा, काही करा टीम देपोली संघ. नवीन बॅटर आता जयेश आलेत. हवेत खेळलेत, उंचीवरती बॉल आहे. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक तिथे पोहोचलेत आणि यावेळेस देखील कॅच कंप्लीट केली जाते. आणखी एक धक्का बसतोय. धाव फलकावरती धावा 42. चला नवीन बॅटर 42 धावा. चला वेळ वाचवा, फास्ट खेळा. जतीन आलेत नवीन बॅटर. थोडा फास्ट खेळायचा प्रयत्न करा. बघा आयोजकांची वारंवार सूचना येते, थोडं फास्ट खेळा. बॉल तयार. ऑप्शनच्या बाहेर हा डॉट बॉल आला आणि डॉट बॉलच्या समाप्तीनंतर ओम आलेत बॉलिंग वरती. एका चेंडूचा खेळ समाप्त. एका चेंडूच्या समाप्तीनंतर 42 धावा फलकावरती. ओम आलेत बॉलिंग ट्रॅक वरती. ऑन साइडला पुन्हा पूल केला आणि ओमच्या अगेन्स्ट हा सिक्सर. धावा 6. अठ्ठेचाळीस धावा फलकावरती जोडल्या गेल्या. टोटल धावसंख्या फलकावरती 48. बोल तयार. पुन्हा बॅटची कडा लागली आहे. क्षेत्ररक्षक तिकडे आणि धाव फलकावरती धावा जर बघितल्या गेल्या तर 49 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्या गेल्या. एकोणपन्नास धावा फलकावरती. अजूनही चेंडूंचा खेळ बाकी आहे. बॉल तयार होत आहे. पुन्हा एकदा समोर खेळायचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक तिकडे आहे. जरूर मिसफील्ड झाली आहे. पुन्हा बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धावा 4. चौकार. धाव फलकावरती धावा टोटल जाऊन पोहोचला गेला 53. 53 या आकड्यावरती. चला वेळ वाचवायचा प्रयत्न करा. अजूनही चेंडूंचा खेळ बाकी आहे. 2. इथे पहा पुढे खेळायचा प्रयत्न केला आणि त्यानंतर धाव फलकावरती धावा जर बघितल्या गेल्या तर धावा 2 बनवल्या गेल्या आणि 2 धावेच्या मदतीनं
खेळायचा प्रयत्न केलाय आणि तिकडे जर बघितलं गेलं तर धावा फळकावरती 4 चौकार आला आणि चौकाराच्या मदतीनं 59 धावा. चला फास्ट खेळा. बघा बिपिन बिपिन पहिला बॉल टाकल्यानंतर 15 मिनिटांचा अवधी असेल. 15 मिनिटांवर 3 षटके कंप्लीट करायचे आहेत. ओके. चला लांबच आपले बॅटर्स. चला बॅटर्स. टोटल धाव फळकावरती धावा जोडल्या गेल्यात. 59 आणि 60 धावांचं आव्हान आहे. चला रोशन आणि रोशनच्या समवेत बॅटिंग वरती आपण पाहतोय आशू. ही जोडी धाव फळकावरती धावा टोटल बनवायच्या आहेत. 60 धावा बनवायच्या आहेत. मागच्या मॅच मध्ये देखील 60 धावांचं आव्हान दिलं होतं आणि त्या रोखल्या होत्या. 12 धावांनी संघ जिंकला होता आणि आता देखील 60 धावांचंच आव्हान दिलंय. एक साम्य गोष्ट पाहायला मिळाली. टीम देपोली संघाचा विचार केला त्यावर देखील चर्चा करू. बॉलर बॅक टू दी ड्राईव्ह करायचा प्रयत्न. स्वतःचा फॉलो थ्रू मध्ये बॉल कंप्लीट केला बिपिनने. पहिल्या 2 मॅच मध्ये देपोली संघाने प्रथमतः फिल्डिंग घेतली होती. समोरच्या संघाला 40 धावा दोन्ही मॅच मध्ये आणि 41 धावा चेस केल्यात आणि आता या शेवटच्या अंतिम 2 मॅच बघतोय तिकडे 60 धावांचं आव्हान दिलंय. ऑफ साइडला खेळले गेलेत. त्यानंतर जर बघितलं गेलं तर एक धाव फळकावरती आणि एका धावेच्या मदतीनं धाव फळकावरती धाव देखील वाढतीये. एक आकड्यावरती 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. धाव फळकावरती धाव 1 आहे. बिपिनला आपण पाहतोय बॉलिंग करत असताना. धाव फळकावरती धाव 2 चेंडू फेकून झालेत. 60चं आव्हान आहे. एक धाव फळकावरती आपण पाहतोय.
नाहीये नाहीये क्या बोला तयार. फुलटॉस बॉल आणि त्यानंतर धाव फलकावरती मिसफील्ड झाल्या. पुन्हा एकदा एक धाव बनवली जाते आणि त्यानंतर एका धावेच्या मदतीनं धाव फलक वाढत आहे. धावा जाऊन पोहोचला गेला. टीव्ही स्क्रीन अंपायर आमचे या बॅटिंग साइड हा रिव्ह्यू आहे. अंपायर डिसिजन तर फेअर डिलिव्हरी. एका टीमला एकच रिव्ह्यू असेल. पहिला रिव्ह्यू तो त्यांचा अंपायर्स रिव्ह्यू होता. पहिला अंपायर रिव्ह्यू होता त्यांचा, अंपायरिंग साइड रिव्ह्यू होता. तेव्हा मी सॉफ्ट सिग्नलही मागितला होता अंपायर कडनं. सेकंड बॅटर साइड आणि हा बिमर आहे. चला हा नो बॉल आहे. एक अनसक्सेसफुल रिव्ह्यू आहे. ओके सक्सेस झाला. तुम्ही पुन्हा रिटर्न करू शकता. धाव फलकावरती धावा 3 धावा. फ्री हिटचा बॉल रोशनच्या बॅटमधनं धमाका सिक्सर. धाव फलकावरती टोटल 9 धावा जाऊन पोहोचल्या गेल्या. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. धाव फलकावरती धावा पोहोचल्या गेल्या त्या टोटल 9 या आकड्यावरती. 60 धावांचा सध्या रन चेस लामज आणि देपोली या दोन्ही संघांना आपण लढताना पाहतोय. बॉल तयार होत आहे. पुन्हा एकदा 9 धावा फलकावरती जोडला गेला. बीपी आलेत बॉलिंग वरती. नेक्स्ट बॉल आणि इथे जर बघितलं गेलं तर अंपायरचा इशारा व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचतात 10 आकड्यावरती. चेंडू फेकून झालेत बिपिनच्या आतापर्यंत. पहिला डॉट आला होता, त्यानंतर एक सिंगल आलेली, त्यानंतर नो बॉल आला, मग सिक्सर आला आणि आता व्हाईट बॉल. पुन्हा फुल टॉस केलाय. क्रॉस बॅटने खेळलेत फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. रोशनच्या बॅटमध्ये येणारा हा चौकार. धाव फलकावरती धावा टोटल जाऊन पोहोचला गेला 14 आकड्यावरती. चेंडू फेकून झाले 4. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. रोशन इम्पॅक्ट करे. रोशन भरपूर महत्वाचा खेळाडू आहे या संघाकरिता. वेगाने धावा जमवू शकतो. प्रथमेशला देखील अजून यायचं बाकी आहे. सो लामस संघाकडे बॅटिंग अजूनही भरपूर मोठी आहे. बॉल तयार होत आहे. मिड ऑफला बॉल आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर एक्स्ट्रा कव्हरला मिसफील्ड पुन्हा होती आणि मिसफील्डच्या जोरावरती धावा 4. आलाय चौकार. एक धाव फलकावरती बनवली गेली आणि एका धाव्याने धाव फलकावरती धावा वाढतायत. 19 आकड्यावर जाऊन पोहोचली गेली.
षटक क्रमांक दुसरं राईट आर्म राऊंड विकेट कडनं बॉलिंग ट्रॅक वरती अक्षय आलेत. धाव फळकावरती पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. 19 धावा. मागच्या षटकामध्ये 20 धावा खर्च केलेल्या बिपिननी या आधीच्या मॅच मध्ये. पहिलाच बॉल फुल टॉस आणि फुल टोल. अंपायरचा इशारा नो बॉल. धावा 6. आणि धाव फळकावरती धावा टोटल जाऊन पोहोचल्या गेल्या 26 आकड्यावरती. फ्री हिटचा बॉल 26 धावा फळकावरती जोडला गेलात. बॉल तयार होत आहे. फ्री हिटचा बॉल आणि इथे फ्री हिटचा बॉल जर बघितला गेला तर अंपायरचा इशारा वाईड बॉल. अतिरिक्त धाव. फ्री हिट असेल कंटिन्यू. पायावरती बॉल ठेवायचा प्रयत्न केलाय आणि त्यानंतर पाठीमागे बॉल चाललाय. अंश काय चौकार आहे का? ओके चौकार. थांबा 1 मिनिट थांबा. नाही चौकार नाहीये. धावा किती घेतल्यात अंपायर्स? 3. ओके. लाईव्हला पाहिलं ना. लाईव्हला पाहिलं दादा. अरे राजा पण लाईव्हला पाहिलं ना. आणि आता चौकार आलाय आणि चौकाराच्या मदतीनं धाव फळकावरती धावा देखील वाढतायत 34 आकड्यावर. फळकावरती धावा जाऊन पोहोचला गेला. टोटल धावा फळकावरती आहेत 34. षटक दुसरं चालू आहे. बोला तयार. एकही विकेट नाही अजूनही. कट लागली आहे. त्यानंतर पाठीमागे बॉल अडवायचा प्रयत्न केलाय. रनआउटची संधी नॉन स्ट्रायकर एंडला. आणि त्यानंतर धाव फळकावरती धावा जर बघितला गेला तर 1 ने वाढतीय. धावा जाऊन पोहोचला गेला 35. 35 आकड्यावरती. चला व्हॉलेंटियर्स मैदानाचा ताबा घ्या. या षटकातील चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 3 चेंडू फेकून झालेत. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. हवेमध्ये बॉल मिस टाइम स्ट्रोक आहे. उंचीवरती भरपूर पण दूर राहिला आणि त्यानंतर धाव फळकावरती धावा 2. आणि या 2 धावांच्या मदतीने धाव फलक वाढत आहे 37.
बॉल तयार होत आहे. पायावरती बॉल आहे आणि अंपायरचा फिंगर अप. बॅट लागली या. ओके फाईन. आणि त्यानंतर एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीनं 38 धावा आहेत. पुढचा बॉल हवेमध्ये खेळायचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर. धावा 6 आणि धावा फळकावरती 44 आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. 2 षटकांचा खेळ समाप्त. 44 धावा आहेत. 12 चेंडू आणि 16 ची गरज आहे. बारा चेंडू आणि विजयाकरिता 16 धाब्यांची गरज आहे. 12 चेंडू आणि 16 ची मॅच. त्या फळकावरती धावा आतापर्यंत टोटल जाऊन पोहोचला गेला. टोटल धावा 44 धावा आहेत. बॉल तयार होता है. हवेमध्ये खेळल्यात. उंचीवरती बॉल. विजयाकरिता 4 धाब्यांची गरज आहे. विजयाकरिता 4 धाब्यांची गरज आहे. बरं 1 मिनिट पंच मॅच थांबवा 1 मिनिट. विजयाकरिता आता 6 धाब्यांची गरज असेल कारण की 2 धावा पेनल्टीच्या लांबजला ऍड केल्या जातील. ओके 6 धाब्यांची गरज आहे. 2 धावा पेनल्टीच्या कारण की कॅप्टन 12th मॅन बसलेला आहे. समोर टीमचा ऑब्जेक्शन आला आणि त्यानंतर आता 2 धाब्यांच्या पेनल्टी ऍड करून 6 धाब्यांची गरज आहे. आपला कॅप्टन 12th मॅन आहे. बोला तयार. ऑन साइडला मॅच समाप्त होते की काय. चौकार. अजूनही 2 धाब्यांची गरज आहे. अजूनही 2 धाब्यांची गरज आहे. रोशन 1 मॅन आर्मी 1 साइड हिरो. रोशनच्या वैयक्तिक धावा कळवा. रोशनच्या वैयक्तिक किती धावा आहेत. 44. रोशन एक सिक्सर मारला तर 50 पूर्ण होईल. आणि सिक्सर आणि रोशनचं अर्धशतक देखील पूर्ण. जिंकली मॅच टीम लांब संघाने.